नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक बा बोधे यांची कादंबरी वाघीण. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक बा बोधे लिखित वाघीण भाग पहिला. आठवड्याचा राम्या, पाक्या आणि दिन्या काळे पान खाऊन गप्पा मारत भंगारमाल मोठ्या तागड्यात जोखत होती. 2-4 टरक भारतीयाला एवढा माल शेजारी कडव्याच्या गंजीगत लावला होता. अगदी सवन रचला होता. येईल त्याचा भंगारमाल पाडून घेत होती. पत्र्याची कांबाटी पट्टीगत काढून दोरीनं वज बांधावं तशी बांधत होती. ढिगाव टाकत होती लगेच. मिशाचं झुपकं नीट सावरं दाताखालची कासपाटं फक्कन बाहेर थुकत होती. एकाएकी ताता मोऱ्याचं टानाक पोरगं पळत आलं. नरडं वसुस्तवर जोरानं धापा टाकत येऊन उभं राहिलं तिथं. अरे का पळतो एवढा? हा, काय सापा बिपाला दगड हाणून आला काय? का कुठं धाड घातली तू? राम्या वराडला. पोरगं गप्पाललेलं. पायातलं सगळं रागात गळून गेल्यावानी पांढरं चुटूक पाडलेलं. तोंड उघडाय बघायचं आणि पुण्यांदा मिटून घ्यायचं. त्याची वाचच फुटत नव्हती. अरे बोल की काहीतरी. का बापागत घुमा झाला तू बी? हा, काय झालं काय? आणि घाबरतोय कशाला? लुंगीचा सोगावर करून तोंड पुशीत पाक्या आठवड्याने विचारलं. पोराला हुंदका आवरलाच नाही. रडत रडत ते म्हणलं, आपल्या भिका दादाला वाघानं मारलं. काय म्हणतो? असं म्हणत ती गभी पाडदिशी उठली. पार काळा ठिकरा पडली. उचलून कोणीतरी बोराटीच्या फासावर टाकतंय असं त्यांना वाटायला लागलं. हातातलं काम हिसकून घेतल्यावानी आपोआप सुटलं. अंगभर जिंजिण्याच आल्या. शिरवळ पाडताना आबाळ गच्च दाटून यावं तसं डोळं भरून आलं. काळजाव मुंग्या फिरल्यावानी छाताड ताक झाली. अरे काय सांगतोयस काय मारदा? कोण म्हणलं तुला? रामा आठवड्यानं कसं तरी विचारलं. म्या स्वतः डोळ्याने बघितलंय. सावदाई काय जायगावला निघालो होतो. वाटत भिका दादा पडलेला बघून पळत आलोय तुम्हाला सांगायला. कवटीचं वाकटाळ आहे ना तिथल्या कोपऱ्यावर. अंगावर बऱ्याच ठिकाणी डाग चाललाय. तात्या मोऱ्याच्या पोराला घेऊन ती गबी भिका दादाच्या पालाकडे गेली. त्याची एकुलती एक भन रत्नी भाकऱ्या थापत होती. 3 दगडाच्या चुलीत हितनं तिथनं इचून आणलेल्या काटेरी काटक्या चटाटा पेटत होत्या. खाली रसरशीत इंगळाव कसलं तरी पात्याला ठेवलं होतं. त्याच्यावरल्या तामणात जळकी काचपाट पडली होती. आबान धापक्या रामपारी तिघ चौघा आपल्या पालापुढे येऊन उभं राहिलेत हे बघितलं न रत्नी दाचाकली. घाईनं टकुऱ्यावरनं गळलेला पदूर सारखा केला. घाम पुसता पुसता कपाळावल्या कुकाव आधी फरकाटा मारला आणि म्हणली, या की नानासाहेब, काय म्हणलात? काय काम काढलं? आता घडली घटना कशी सांगायची कोणाला कळना. सारीच रांजात कोंडल्यावानी आतल्या आत गुदमरून गेली. बेचालल्यागत झाली. तिघं चौघं मिळून कशाला आल्या ती हे बघायला शेजारच्या पालातला म्हातारडा भगू मामा ढाण्या वाघागत उठून आला. शेजारी चवड्यावर टेकून बसला. कपाळा वाटी आणून ऐकायला लागला. रत्नीनं शेवटीची भाकरी कशी तरी भाजून घेतली. पायाच्या अंगठ्यात धरलेल्या काटवाटीत खळाखळा हात कांगाळलं. तेच पाणी बसल्या जागेवरनं पालाच्या बाहेर फेकून दिलं. हातातल्या चुकून माकून राहिलेल्या बांगड्या मागं सारत रत्नीनं बसल्या जागेवरनं विचारलं, अहो काय बी बोलो ना तुम्ही? बसा म्हणलं तर बसत बी नाही. काय चुकी झाली का आमची? रामू आठवड्या एकाएकी बारक्या पोरागत रडायच लागला. मोऱ्याच्या पोराला तर काय करावं समजना. ते बी गप झालं. पुण्यांदा हमसा हमशी रडायला लागलं. बाक्या आठवड्यानं औंडा गिळत म्हणलं, रत्नाका, रत्नाका, अगं तुझ्या भावाला भिका दादाला वाघानं फाडला ग. काय म्हणताय? अगं आय 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 लक्ष्मी आई, का गरीबाच्या मागं लागली ग तू? खरं म्हणतो का रे तू पाका? देवा परमेश्वरा, का र उरावर नाचतोय सारखा? अरे असा काय आम्ही तुझ्या घोड्याचा नाल चोरलाय?
प्रत्येक टायमाला गोत्यातच आणतोयस. अरे स्वतःला ठ्यास लागली तर अगोदर दगडाला लागलं का हे बघणारी आमची कानफट्याची जात. मग असं का? माझ्या पक्कू, तू खरंच बघितलं का रे माझ्या दादाला? आय आय ग, कुठे रे माझा भिकू दादा? हाणून बडवून घेत मोठमोठ्यानं रडत रत्नी विचारायला लागली. मोऱ्याच्या पोरानं पडदिशी सांगून टाकलं, कवटीच्या वगळाटाजवळ माळणीच्या लावणाच्या पलीकडं कोपऱ्यावर. सारं तिथंच टाकलं आणि रत्नी पळत सुटली. वगळाटाच्या कोपऱ्यावर आली. बॉट तुटून लोंबकळावं तसं भिकाचं धड जवळजवळ मुंडक्यापासनं तुटल्यागत झालतं. जांभळीचा डापा हाणावा तसा एक हात खोब्यातनं हाणला होता. सालीव लोंबकळणाऱ्या ढाप्यागत हात बी लोंबकळल्यावानी पडला होता. कमरेच्या वर एक वार चांगला ईदभर पोटाव लागला होता. लागल्या जाग्यावर रागात आळून बसलं होतं. बकराच्या रक्तागत गाठाळ्या मातीव सांडल्या होत्या. माश्यांनी तिथं रिंगण धरलं. भिकूदादाच्या माड्यावर पडून रत्नी लागली रडाय. आतडी तुटुस्तव आरडायला लागली. माझ्या दादाचा कुणा किरड्यानं घात केला म्हणून गळा काढायला लागली. बघता बघता कानफाटी गोसाव्याच्या वस्तीवरलं 100-200 माणूस जमा झालं. काळीच फाटुस्तवर आरडणाऱ्या रत्नीची समजूत काढायला लागलं. लेकुरवाळ्या बाया आपली उघडी नागडी पोरं टाकून पळत आल्या. फाटक्या तुटक्या पातळातल्या माया उघड्या पाडलेल्या रत्नी घालायला लागल्या. सूदबूद हरलेली रत्नी जीव गेल्यावानी आचक द्यायला लागली. म्हातारी कोतारी माणसं आपापसात कुजबुजत होती. पुढं काय करावं कोणालाच कळत नव्हतं. 10-5 गावाला टरकावणारा शेलका गडी वटकं झाड कोसळून पडावं तसा पडलेल्या बघून माणसं चितागती झाली. उभ्या माळानं वनवास बघणारी पोरं ठोरं घरातला माणूस गेल्यावानी रडायला लागले. बातमी सोडाय बॉम्बल्याच्या वासागत आसपासच्या गावात पसरली. पोलीस पार्टी आली. जायगावच्या हद्दीत पिरेत पडल्यामुळं त्या गावच्या पोलीस पाटलाला बोलावला. पंचनामा करताना बरंच काय बाय झालं. पिरेत हलवताना रत्नी जवळ गेली. रडणं थांबवलं. पदूर खावला, कॅस नीट केलं. भावाच्या रक्ताचा टिळा आपल्या भांगात भरला. त्याच्या पाया पडल्या आणि मोठ्यानं म्हणाली, अरे दादा, वाघासारखा वाघ तू, कोल्ह्या कुत्र्यांनी आड बाजूला गाठून मारलाय तुला. जा जा, तू जीव गुतवू नको माझ्यात. वाघाच्या बहिणीला वाघीन म्हणतात. मी ओळखलंय सगळं. अरे तुला वाघानं नाही मारलं, कोणच्या तरी किरड्यानं माणूस घालून खून केलाय तुझा. काळजी कर न ग. तुझ्या हात टाकणाऱ्या हिजड्यासनी दिवसा फिरणं महाग करल म्या. माणसं टावकारल्यागत बघायला लागली. फाटक्या पातळातली देखली रत्नी आपल्या कुर्ऱ्यात चांगली उठून दिसत होती. आगीचा झपाटा फरार जावा तशी ती सर्रदिशी माणसांच्या मधनं निघून बी गेली. वाट खापाटीला गेलेली कानफाटी तोंडात वंजळभर माशा जास्तवर तिच्याकडे बघत राहिली. आपल्यासारख्या गरीब भटक्या जातीत अशी वावटळीगत बाय असावी असं त्यांना अभिमानच वाटला. बघता बघता 2 महिने निघून गेलं. भिकेच्या मरणाची भानगड गोसाव्यांच्या वाडीनं पान चगळल्यागत बरेच दिस चगळली. एवढा मोठा उपद्व्याप कुणी केला हे सगळ्या वस्तीनं ओळखलं होतं. सारा भुंडामाळ काळजात गुपित राखून होता. रत्नीनं बी हेरलं. दुखावलेल्या नागिनीगत ती माग काढत फिरायला लागली. आसपासच्या गावात ती जायची. जिरं हळकुंड सौदा ऐकायची. माय माऊलीच्या दारात उन्हातानाची सावली गाठून अर्धी कच्ची भाकरी दाताखाली चगळायची. बसल्या जागेवरनं विषयाला हात घालायची. टाळक्यात म्हाताऱ्या बापाची काळजी रोजची. दिसाकाठी 4-2 रुपये कमवून ती गाव जवळ करायची. दिस मावळाय पाल गाठायची. पुढं अंगावरचा उफाडा नडायला लागला. भावामागं लगीन न करता एकटं राहण्याच्या गोष्टी ती मनाला सांगायला लागली. ऊन झेलत रस्त्यानं चालताना वडा भेटला म्हणजे पाण्यात वाकून आपलं झरझरीत अंग ती बघायला लागली. पाणी हरकल इतकं लाजायला लागली. तिच्या पालातली भावाची बंदूक कुणाच्या तरी हाताची वाट बघत होती. तिचा लुकलुकत्या डोळ्याचा म्हातारा बाप जीवापारास त्या बंदुकीवर डोळं ठेवून गुडगं पोटाला लावून तासन तास पाळत ठेवून बसत होता.
धाकटा पोरगा सोन्या दिसभर आपलं झांबरं कुत्र राजा बरोबर घेत शिवार हिंडत होता. 2-4 दिवसांनी एकदा ससा धरत होता. आदनमधनं 8-15 दिवसांनी रत्नी भावाची बंदूक खांद्याला अडकून डोंगराची वाट धरायची. दरडीनं बार टाकत हिंडायची. दिसल ती सावज टिपायची. चिचच्या झाडावरचा राग हुसुदिक नेमका पाडायची. या शिकारीच्या निमित्तानं रत्नीनं बंदूक चांगलीच हाताखाली घेतली. सराव रोजचा झाला. 15-16 वर्षाचा सोन्या सुदीक आयटीत डावा गुडगा जमिनीवर टेकून नियम धरून बंदूक चालवायचा. निस्त्या खुट्ट आवाजानं आभाळ अंगावर पडल्यावानी वाऱ्या उधळणारी हारणं पटापट मारायचा. भनी भावंड साऱ्या नागड्या डोंगरातनं फिरायची, आरडून डोंगर जागा करायची. वाटत आडवं येईल ती हाणायची. आडवा आलेलं रानडुक्कर सुदीक त्यांनी कधी जित्त सोडलं नाही. दुपारचा 12चा सुमार झालता. पोटात भूक कलकलत होती. झाडाव भाजलेलं 2 पारवं रत्नी आणि सोन्या चवीनं खात होती. भाजलेलं तांबडं खरपूस मांस पोटात ढकलता ढकलता सोन्या रत्नीला म्हणला, आका एक विचारू का? आता विचार की बाबा, मी काय नका म्हणती वय? आपण खरं सांगाय पाहिजे. वैर सोन्यानं पारवेची राहिलेली मांडी उलटी पालटी फिरवली. कोचीच्या दातानं होत नव्हतं ते मांस खाऊन टाकलं. हाडूक फेकून दिलं आणि म्हणला, मला सांग एकाएकी दादाला वाघानं कसा काय मारला? अरे असं विचारू नाही पोराच्या जातीनं. का? आता मी काय लहान आहे वय? तो पाक्या म्हणत होता का दारू गाळणाऱ्या सांब्या कदमानं भेका दादाचा खून केला आपल्या. तिकडं तिकडं बघत रत्नीनं त्याच्या तोंडावर हात ठेवला. हे बघ उगाच येड लागल्या गत बडबडू न ग. अरे समद काळजात ठेवायचं बाबा. उगी हुलग्यागत भिजत घातलं का लगेच मोड येऊ द्यायचं नाही. सांद बघायचा आणि तरफ लावायची. येळ येऊ दे रे. त्यो भाडे आहे मी. त्याला हुलीव घालणारी टकोरी बी मला माहितीत की. अक्काचे ह्या बोलण्यावर सोन्या खुश झाला. नाही नाही, भाडव्याला मी एकटा आडवा करणार आहे. कबुतरागत भाजून खातो का नाही बघ. असं सोन्या बी बोलला. रोजच्या पारा जरा उशिरा दोघं बी पालाकडं परत फिरली. म्हातारा वाटव डोळं ठेवून बसला होता. का ग उशीर केला रतू आज? आता झाला त्याला काय करणार? अगं लवकर यावं बाई, माणूस वाईट झालाय. ते बी खरंच आहे म्हणा. पोरानं आणलेला अर्धा भाजका पारवा म्हातारा बसल्या जागी कुत्र्यागत खायला लागला. या वयात बी ऊस फोडून खायसारखं गाड्याचं दात अजून भेटता नाक. डोळ्याच्या खोबण्या बोट बोट आत गेल्या तरी हाडन हाड त्याला दिसायचं. भांड घासून पुसून खावं तसं हाड चुकून चुकून खात होता. तेवढ्या भाजक्या मटणाच्या वासाव म्हातारा 2-3 तांबे पाणी पिला. तिथंच लावणला मुटकोळा करून. पडल्या पडल्या घरात घोरा बी लागला. काळू म्हातारा म्हणून या म्हाताऱ्याला समधी गोसावीची वस्ती वळखायची. याच नावानं आसपासच्या 10 गावात गडी महाजूर होता. कानफट्यांच्यात कवा मारामारी झाली तर ह्यो म्हातारा सोडवायला पुढं. वर कचेरीपर्यंत याची हात. लय वळखी पाळखी. न्याय निवाडा कराय दैवत बसलं म्हणजे म्हाताऱ्याचं सबूत सोनं झेल्लेवानी माणूस यालायचा. कानफाटी गोसाव्याची एखादी बाय कुणा अंमलदारानं काढून नेली तर ह्यो माग काढून तिला परत आणायचा. लांडग्यानं शिरडू किरडू पळवलं तर मागाव वास काढायचा. पण आता संपलं सगळं. हाडं वाजायला लागली कारा कारा. पोटान पाठी एक झाली. दाढवान निकाळल्यागत झालं. एकदा रातीचा माशाचं जाळं लावायला गडी नदीत उतरला. 2-3 होती. रातभर नदीतच. दुसऱ्या दिवशी मास घेऊन परत येताना वाटत चिखलात पडलेलं एक पिकलेला ओंबार सहज त्याने टाचाखाली रागाडलं. किती दिवसाचं कुजलेलं होतं कोणाला माहिती. एकाएकी टाचला काहीतरी चावल्यागत झालं. पाय दुखायला लागला. बरोबरच्या माणसासनी सांगितलं तशी ती माणसं म्हणली, अरा काळू नाना कशी अवदसा आठवली तुला. अरे ओंबरातला किडा टाचतनं पायात घुसला तर नासल की पाय सगळा. लय तारास होईन. आता काय करणार? आणि पुढं झालं तसंच. टाच दुखता दुखता पांज्या दुखायला लागला. बोटं ठणकायला लागली.
पार घोट्या पावतर काळ्या भिडल्या. 1000 रुपये केलं पण काय फायदा नाही. किडा पार नडगीतनं वर गेला. खालचा पाय पाण्यात भिजत घातल्यावानी पांढरा चुट्टूक पाडला. नाचलेल्या सीताफळागत कुजायला लागला. 4 माणसात बसणं महाग झालं. काय माणसं म्हणली महारोग झाला, याला वस्तीच्या बाहेर घालवा. आता काय करणार? दैवत बसलं. म्होरक्याचं रोगानं आबादला म्हणल्यावर बाकीच्यानी कशी वाट चालायची? कुणाला सांगणार राडगानं? सारीच टाळक्याला लावून विचार करायला लागली. बैठक झाली. म्हाताऱ्याला दवाखान्यात न्यायचं ठरलं. जेव्हा डॉक्टरकडे न्याला तेव्हा डॉक्टरनं त्याचा पायच कापून टाकला. बऱ्यात बरं पायावर निभावलं, नाही तर उन्हानं पाणी आटावं तसा रोगानं म्हातारा गोठवून टाकला असता. एक म्हणता भलतंच झालं असतं. किडीनं समजा अंग पोकारला असतं. पाय घ्यायला तसा म्हातारा बारक्या पोरागत डासा रडायला लागला. अंगातलं अवसानच गेलं. टोळीचा म्होरक्या पाडावं तसं झालं. बिन नवरेच्या बाईवानी वस्ती पिवळी चुटूक पडली. आणि आता काळूनानाच्या रक्तातनं सागवानाच्या सोटागत तारारल्याला हातातोंडाशी आलेला भिकूदादा बी गेला म्हणल्यावर समधी वस्तीच वासाड पडली. कानफाट्यासनी लुबाडणाऱ्या टाग्यांना रान रिकामं झालं. गिधाडाग जिथं तिथं झडपा घालाय सुरुवात झाली. कोल्या कुत्र्यावानी कुणी बी वस्तीत घुसायला लागलं. तरणी ताठी बाय गाठून बोलायला लागलं. बामणाची वाडी, जायगाव, वेलंग हितनं तरणी ताठी बापई गडी चक्रा टाकायला लागली. भांगलान टोकलान कराय कमी पैशात बायासनी धरून न्यायला लागले. गावोगाव भटकून काळजा पावतर ऊन झेलून जमविलेला भंगार माल त्यांच्यातला त्यांच्यात पाडून मागायला लागले. यारबाडल्याला रामे, आटोळे, पाक्या भंगार माला जमीनदारासनी पातीत घ्यायला बघायला लागले. त्यांनी बी आपल्या कलानं भाव ठरवलं. अंग मोडकं माणूस चालत्या संसारातनं बाजूला काढावं तसा मालाचा तळ जवळजवळ निकालात निघाल्यासारखा झाला. पोटाचा उद्योग टिकवाय पाहिजे म्हणून धंदा कसा तरी जीव धरून ठेवला. हाडन रागात आपलं आणि जीव दुसऱ्याचा अशी वस्तीची झाली तारा. कानात खावल्या मांजराची चकती घालून फाटक्या कानानं फिरणारी कानफाटी आतल्या आत फाटतच चालली होती. श्रोते हो, हा होता भाग पहिला. भाग दुसरा उद्या. तोपर्यंत नमस्कार.